सो हेलो गाइस, वेलकम माय यूट्यूब चैनल। आज हम विजय देवरकोंडा का किंगडम मूवी का जो पोस्टर है वो आज क्रिएट करने वाले हैं और ये वीडियो आप लास्ट तक जरूर देखना। इंटरेस्टिंग बातें आपको पता चलेगी और इस वीडियो में हिंदी और मराठी मिक्स होने वाली है। आपको वीडियो अगर पसंद आए तो लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना और शेअर भी जरूर करना। थँक्यू। मी ही ड्रॉइंग बनवण्यासाठी स्टोचा ड्रॉइंग पेपर आहे A3 साइज मध्ये आणि याच्यावर एकदम पेन्सिल स्मूथली ब्लेंड होत असते। मी कॅम्बलिनची चारकोन पेन्सिलचा यूज करणार आहे कारण या ड्रॉइंग मध्ये डार्क साइड आहेत। कॅम्बलिनचे चारकोल पेन्सिल आहे त्याचा वापर करणं खूप आवश्यक आहे। तर तुम्ही बघू शकता या ड्रॉइंग मध्ये आईज तेवढे काय विजिबल नाहीयेत। तर मग आपण त्यांना एकदा केअरफुली बघून घ्यायचं आहे आणि एक एक एक्सप्रेशन ते परफेक्टली कॉपी करून घ्यायचे आहेत। एकदा का अंडरस्टँड झाले मग काय ड्रॉ करून टाका। बेड तयार करून घेऊया। त्यासाठी मी आपली जी सॉफ्ट चारकोल पेन्सिल आहे तिला एकदम शार्प करून घेतलेला आहे आणि त्याच्यानेच ही बेड तयार करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता। मी ही ड्रॉइंग बनवण्यासाठी कॅम्बलिनची चारकोन पेन्सिलचा यूज करणार आहे कारण या ड्रॉइंग मध्ये खूप सारे डार्क साइड आहेत। त्यासाठी कॅम्बलिनचे जे चारकोल पेन्सिल आहेत त्याचा वापर करणं खूप आवश्यक आहे। या चारकोल पेन्सिल मध्ये 3 शेड असतात, हार्ड, मिडल आणि सॉफ्ट, आणि त्यामध्ये सर्वात जास्त यूज होणारी सॉफ्ट चारकोल पेन्सिल आहे। त्यामुळे आपण डार्क साइड जेवढ्या पण आहेत ते आपण एकदम सॉफ्ट चारकोल पेन्सिलने तयार करून घेणार आहोत। आपको रियलिस्टिक ड्राइंग के हेयर्स बनाने हैं तो आपको जिस साइड जो हेयर मूव हो रहे हैं उसी साइड आपको ड्रॉ करने हैं, स्ट्रोक मारने हैं मतलब, और रियलिस्टिक ड्राइंग उसी वजह से आपको रियलिस्टिक दिखती है। और ड्राइंग निकालते समय अगर आप हेयर्स निकाल रहे हो प्रेशर ज़रूरी है उतना ही दो, वरना आपके ड्राइंग में हेयर्स अलग से दिखेंगे, वो रियलिस्टिक लुक नहीं दिखेगा। इस ड्राइंग को स्किप करके भी आगे बढ़ा सकता था, पर अगर आपको क्लियरली समझना आए तो उसका फ़ायदा नहीं होगा, इसलिए जो है वो स्पीड में आपको सिखा रहा हूँ। मित्रांनो, तुम्ही जर तुमची आर्ट इम्प्रूव्ह करत असाल तर तुम्ही तुमची ड्रॉइंग स्केच जोपर्यंत कंप्लीट होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या जागेवर हलू नका, तरच तुम्ही तुमच्या ड्रॉइंगमध्ये एक स्टेप पुढे जाणार।
सॉफ्ट चारकोल पेंसिल का यूज करते आपको एक बात ध्यान में रखना बहुत जरूरी है। आपको तो पता ही होगा कि ये बहुत ज्यादा डस्ट निकालती है और इस डस्ट से आपकी ड्राइंग बर्बाद हो सकती है। उसकी वजह से ये बात ध्यान में रखना बहुत जरूरी है। ये डॉट 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 देख देख के आपको बोर तो जरूर हो रहा होगा, लेकिन आपको समझ में आना चाहिए मैं इस तरीके से ये डॉट्स दे के हेड पोर्शन कंप्लीट कर रहा हूँ, वरना आपको समझने में थोड़ी दिक्कत हो सकती है। उसी वजह से आप देखो। बोला था ना मैंने, हर चारकोल पेंसिल का यूज होगा। अभी हम फेस ड्रॉ करते समय ये मिडल जो चारकोल पेंसिल है उसका यूज करेंगे, क्योंकि ये जो सॉफ्ट चारकोल पेंसिल होती है उससे थोड़ा कम डार्क होती है। उसी वजह से ये फेस में बहुत ज़्यादा भी डार्क शेडिंग नहीं होगी और आपको परफेक्टली जो फेस पे शेड चाहिए वो हमको मिल जाएगा। और फेस पे अगर आप शेडिंग कर रहे हो तो एकदम हल्के हाथों से, ज़्यादा प्रेशर ना लगाते हुए अगर आप शेडिंग करोगे तो आपकी ड्राइंग बढ़िया दिखेगी, वरना बर्बाद होने में टाइम नहीं लगेगा। ये बात ध्यान में रखना। और आपको जहाँ भी ऐसा लगे कि ये बहुत डिले हो रहा है तो आप स्पीड बढ़ा के देख सकते हो, लेकिन स्किप मत करना क्योंकि आपको समझ नहीं आएगा। तर आपण याच्यावर शेडिंग करून घेतलेली आहे आणि याच्यावर मी टॉम्बो मोनो 0 चा यूज हायलाइट करण्यासाठी वापरत आहे आणि सॉफ्ट ब्रशचा पण यूज करणार आहे। सर्वात आधी टॉम्बो मोनो 0 चा यूज करून घेऊया आपण। हे बघा इरेज किती परफेक्टली होत आहे। आपल्याला या ड्रॉइंगमध्ये लाईट साईडचा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल आहे। तुम्ही जेव्हा पण ड्रॉइंग बघता, मोठे मोठे जे आर्टिस्ट असतात ना ते लाईट रिफ्लेक्शनवर खूप जास्त इम्पॉर्टन्स देतात, कारण त्याशिवाय आपली जी ड्रॉइंग असते ती पूर्णपणे कंप्लीट होऊ शकत नाही आणि ती ओरिजिनल रिअलिस्टिक दिसणारच नाही। त्यामुळे लाईट रिफ्लेक्टवर खूप जास्त इम्पॉर्टन्स दिले जाते ड्रॉइंगमध्ये। आणि हेच ड्रॉ केलेले आहेत। थोडी बहुत फिनिशिंग देण्यासाठी मी चारकोल पेन्सिलचा परत यूज करत आहे।
फिनिशिंग कधी पण आपली ड्रॉइंग जेव्हा पूर्णपणे कंप्लीट होते ना, तेव्हा फिनिशिंग देणे हे खूप इम्पॉर्टंट असते. ड्रॉ करत असताना जर तुम्ही छोटे छोटे डिटेल्स जर कॉपी नाही केले ड्रॉइंगमधले, तर तुम्ही ते ड्रॉइंग कंप्लीट करू शकणार नाही. कारण जे छोटे छोटे डिटेल्स असतात ना, ते रिअलिस्टिक लुक देण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. तर तुम्ही यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि आपले जे मित्र बिगनर लोक आहेत ना, ते आहेत की नाही, आपली ड्रॉइंग फक्त आपल्या रेफरन्स सोबत कॉपी करा. जर तुम्ही मोठ्या आर्टिस्ट सोबत जर ती कम्पेअर करायला कोशिश केलात ना, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि त्यांनी जे पण इम्पॉर्टंट गोष्टी सांगत आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या ड्रॉइंग मध्ये ते अप्लाय करा. त्याशिवाय तुम्ही ना, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही या गोष्टीची, तोपर्यंत ते तुम्हाला काही ना काहीतरी राहून गेल्यासारखे वाटणार तुमच्या ड्रॉइंग मध्ये. आणि तुम्हाला दिसत असेल की तुम्ही बघू शकता की आपल्या लेफ्ट साईडची चेस्ट आपण आधीच कंप्लीट करून घेतलेली आहे. कारण मला पण कळायला पाहिजे की त्या साईडच्या चेस्टवर आपण काय एफर्ट घेतलेले आहेत. तर त्याच एक्सपिरियन्सवर आपण आता राईट साईडची पण चेस्ट तयार करून घेणार आहोत ना मेरी जान. आणि जिथे जिथे डार्क साईड दिसत आहे तिथे सर्वात पहिले चारकोल पेन्सिलने ड्रॉ करून घ्या. शेडिंग मोस्ट इम्पॉर्टेंट इन ड्राइंग. आप स्केच बनाते हो ना, जब शेडिंग का फ्लो अगर बढ़िया रहा तो आपकी ड्राइंग, आपका आर्ट, आपकी स्केच इम्प्रूव होने में टाइम नहीं लगेगा और अपने आप वो इम्प्रूव हो जाएगी. आप अपने ड्राइंग में शेडिंग को इम्प्रूव करना चाहते हो ना, तो आपको एकदम हल्के हाथ से पेंसिल को थोड़ा दूर पकड़ के अपने जो कौन सा भी पेपर लेके उसके ऊपर स्ट्रोक मारते रहना चाहिए. उसके वजह से आपकी जो स्ट्रोक मारने की कैपेसिटी है वो एकदम इम्प्रूव हो जाती है और ड्राइंग में आपको रिजल्ट दिख ही जाएगा. और अभी भी आपको ड्राइंग करते समय एक बात का ध्यान रखना बहुत जरूरी है. चारकोल पेंसिल से आपको राइट से लेफ्ट या ऊपर से नीचे होते हुए आना होता है, क्योंकि आपको वो ब्लैक डस्ट आपके हाथ को लग के आपके ड्राइंग पर फैल सकती है. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मी फास्ट करून घेणार आहे, कारण याच्यामध्ये खूप सारे डिटेल्स आहेत. पण तुम्ही गडबड करू नका, कारण गडबड केल्याने थोडा बहुत चुका होऊन जातात. त्यामुळे तुम्ही सिंपल मे डिम्पल चालू द्या तुमचं ड्रॉइंग. और आपको रेफरेंस में दिख रहा होगा कि डार्क साइड जहाँ पे भी है वहाँ पे हम सॉफ्ट चारकोल पेंसिल का फिर से यूज कर रहे हैं, क्योंकि वहाँ पे डार्क साइड है और डार्क साइड के लिए जितना भी लेयर आप दे सकते हो उतना दो और प्रेशर अप्लाई करके डार्क साइड इम्प्रूव करो, तो ही आपका ड्राइंग रियलिस्टिक दिखेगा. और अभी इसमें ब्लेंडिंग करना बाकी है, तो हम आगे देखते हैं. आता हार्ड, मीडियम ब्रश आणि सॉफ्ट मेकअप ब्रश ब्लेंडिंग स्टम्पचा यूज आपण करणार आहोत. तर
रिझल्ट चेक करू शकता. आता ब्लेंडिंग यावर मी कशी करणार आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो. मी याच्यावर लेअर चढवणार आहे. म्हणजेच ड्रॉइंग करत असताना मी 3 किंवा 4 लेयर्सचा यूज करतो, कारण त्यामुळे ड्रॉइंगमध्ये डेप्थ आणि डार्कनेस दिसते. आणि आता 3 किंवा 4 लेयर्स यूज करणार आहे मी. आणि हेअर्स ड्रॉ करत असताना मी एक गोष्ट ध्यानात ठेवतो. आपण जेवढ्या पण हेअर्स काढणार आहोत त्यासाठी एकदम हलक्या हाताने आणि सॉफ्ट चारकोल पेन्सिलला एकदम शार्प करून घेऊनच आपण हे हेअर्स ड्रॉ करून घेणार आहोत. जसं तुम्हाला रेफरन्समध्ये दिसत आहे त्याच प्रकारे जे पण हेअर्स जसे मूव्ह होत आहेत आपल्या चेस्टवर तसे आपण त्या ड्रॉइंगवर तयार करून घेऊया आणि आपल्याला ओरिजिनॅलिटी दिसणार मग. हा व्हिडिओ थोडा आपण फास्ट करून घेऊया, कारण हेअर्स पण खूप आहेत आणि हे ब्लॅक सॉफ्ट चारकोल पेन्सिल असल्यामुळे आपल्याला हे ड्रॉ करण्यासाठी पण जास्त एफर्ट्स घ्यायची जरूरत नाही, कारण जे आपले ग्रॅफाइट पेन्सिल असतात ना त्याच्यावर लेअर चढवावे लागतात आणि ते विजिबल होण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर हे चारकोल पेन्सिल डायरेक्ट आपल्याला रिझल्ट दाखवतात. आणि मी ब्लेंड करण्यासाठी सॉफ्ट ब्रशचा यूज करत आहे. सॉफ्ट ब्रश यासाठी की जास्त पण प्रेशर जर अप्लाय केलं तर ते हेअर्सला जे आपल्याला शेडिंग पाहिजे असते ते आपल्याला अचीव होत नाही आणि डार्क दिसायला लागतात. टेक्स्चर असतो ना तो आपल्याला मिळाला पाहिजे, तर तो आपल्याला सॉफ्ट ब्रशने ब्लेंड केल्याने मिळतो. जोपर्यंत तुम्हाला सॅटिस्फिकेशन मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची पेन्सिलचे स्ट्रोक चालू ठेवा आणि हेअर्स ड्रॉ करा. आणि टॉम्बो मोनो झिरो इरेजरचा यूज पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला जे या ड्रॉइंगमध्ये लाईट हेड्स आहेत त्याला आपल्याला दाखवण्यासाठी टॉम्बो मोनो झिरो इरेजरचा यूज करणं खूप आवश्यक असतं, कारण एकदम लाईट असं आणि सिनेमॅटिक लुक येतो. ओरिजिनॅलिटी पण आपल्याला दिसून येते याच्यात. आणि टॉम्बो मोनो झिरो इरेजरचा यूज सर्वात लास्टला केलेलं चांगलं. तर आता ही साईड चेस आपली कंप्लीट होणार आहे, बघू शकता. आणि याच्यामध्ये एक आपण मॅजिक पेनचा पण यूज करून घेणार आहोत, म्हणजेच आपली व्हाईट जेल पेन. हे गळ्यामधले जे धागे आहेत
ते आपल्याला क्लिअरली विजिबल होण्यासाठी या व्हाईट जेल पेनचा यूज आपण करून घेऊया. आणि तुम्हाला दिसतच असेल की या ड्रॉइंगमध्ये बॅकग्राऊंडमध्ये 37 नंबर असं दिसत आहे. तर ते बॅकग्राऊंड आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सॉफ्ट चारकोल पेन्सिल आणि मिडल चारकोल पेन्सिलचा यूज करून घेणार आहोत. तर बघूया. आणि लगेचच मी मूवीचं नाव पण तयार करून घेतो. बेसिकपासून पाहूया ना, मजा येईल. मी हे नाव तयार करण्यासाठी येल्लो, ऑरेंज आणि ब्राऊन या 3 पेन्सिल कलरचा यूज करणार आहे. तसं पण मला पेन्सिलचा जास्त मी यूज करत नाही आहे. फर्स्ट येल्लो, सेकंड ऑरेंज आणि थर्ड ब्राऊन और स्केच पेन्सिलचा बी यूज करून घेऊया. और ये ध्यान से देखो, वाइट पेंसिल से कलर ब्लेंड बहुत अच्छे से होता है. आणि मग शार्प बॉर्डर देऊन काम कंप्लीट करून टाकूया.
आणि ही आहे व्हाईट जेल पेन. हिच्याने आपण कोणते पण जे हायलाइट्स आहेत ते दाखवण्यासाठी हिचा यूज करतो. हिचा यूज आपण आता हायलाइट्स करून घेण्यासाठी वापरत आहोत. आणि प्रोड्यूस बाय म्हणून तुम्ही तुमचं नाव टाका आणि मी माझं नाव टाकतो. ऋतिक किशन तारू. और पोस्टर में कुछ अलग लिखे वाला है, लेकिन मैं अपनी सिग्नेचर यहाँ पे ड्रॉ कर रहा हूँ. आप अपने मन से कुछ भी ड्रॉ कर सकते हो क्योंकि वो आपकी ड्रॉइंग है. आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. और पोस्टर में कुछ अलग लिखे वाला है, लेकिन मैं अपनी सिग्नेचर यहाँ पे ड्रॉ कर रहा हूँ. आप अपने मन से कुछ भी ड्रॉ कर सकते हो क्योंकि वो आपकी ड्राइंग है.